नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, NUHM अंतर्गत इथे परत एकदा धुळे महानगरपालिकेअंतर्गत पदभरती इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे। याच्यामध्ये विविध प्रकारची पदे विद्यार्थी मित्रांनो भरून घेतली जाणार। ती कोणती पदे असणार आहे, त्यासाठी पगार किती असणार आहे, एज्युकेशन क्रायटेरिया कोणत्या प्रकारचा लागणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। जर तुम्ही NUHM या भरतीसाठी हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा, तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थितपणे समजेल। स्किप करून व्हिडिओ कृपया पाहू नका। तर चला व्हिडिओला सुरू करू। तर विद्यार्थी मित्रांनो, संस्थेचं नाव असणार आहे NUHM अंतर्गत ही पदभरती केली जात आहे, त्यालाच आपण राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान असं देखील म्हणू शकतो। रिक्त पदे असणारे 43 प्लस रिक्त पदे इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे। नोकरीचा प्रकार असा आहे, कंत्राटी नोकरी असणार आहे। ही जवळपास 12 महिन्यासाठी तुमची पदभरती इथे असणार आहे। पगार भेटणारे विद्यार्थी मित्रांनो स्टार्टिंग 17,000 पासून 75,000 पर्यंत पगार असणार आहे। डिटेलमध्ये कोणत्या पदासाठी किती पगार आहे ती सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे, त्यासाठी व्हिडिओला तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा। अर्ज पद्धत असणार आहे, तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। कोण कोण अर्ज करू शकतो, तर महिला आणि पुरुष दोन्ही इथे हा अर्ज करू शकणार आहात। वयोमर्यादा असणार आहे 18 वर्षापासून 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे हा अर्ज करू शकता। अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे। तुमच्या कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार त्यानुसार तुम्हाला इथे अनुभव पण पाहण्यासाठी भेटणार आहे। अर्ज करण्यासाठी फीस लागणार आहे 150 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि 100 रुपये बाकीच्या सर्व ओदर कॅटेगरीसाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार विद्यार्थी मित्रांनो 23 मे ही तुम्हाला शेवटची तारीख इथे पाहण्यासाठी भेटणार। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात या जाहिरातीबद्दलची शॉर्टमध्ये माहिती। आता आपण डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे चलू। तर चला व्हिडिओला व्यवस्थितपणे आता सुरू करू। तर विद्यार्थी मित्रांनो आता पदभरतीचा तपशील पाहून घेऊ। तक्ता 1 मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 6 प्रकारची पदे आणि तक्ता 2 मध्ये तुम्हाला 7 किंवा 8 प्रकारची पदे इथे दाखवण्यात आलेले। तर आपण एक एक इथे व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत। तर याच्यामधील तक्ता 1 मध्ये पहिलं पद असणार मायक्रोबायोलॉजिस्ट हे पद आहे। याच्यासाठी एक पद तुम्हाला ते पाहायला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पदासाठी शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे ती अशी असणार आहे MBBS विथ MD मायक्रोबायोलॉजी फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं असं तुम्हाला या पदासाठी शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी भेटणार आहे। आणि या पदासाठी वयोमर्यादा असेल 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत तुम्ही ते हा फॉर्म भरू शकणार। NUHM अंतर्गत हे पद भरून घेतलं जात आहे आणि या पदासाठी तुम्हाला 75,000 रुपये दरमहा मानधन दिलं जाणार आहे आणि इथे ओपन हा विद्यार्थी फॉर्म भरणार आहे। त्याच्यानंतर दुसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी पार्ट टाइम म्हणजे अर्धवेळचं हे पद आहे। याच्यासाठी 4 पदे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहेत। याच्यानंतर तुम्हाला या पदासाठी शैक्षणिक अर्हता लागेल MBBS फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं तुम्हाला शैक्षणिक अर्हता इथे लागणार आहे आणि या पदासाठी 18 वर्षापासून 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। NUHM अंतर्गत हे पद असणार आहे। 30,000 रुपये या पदासाठी दरमहा मानधन दिलं जाणार आहे। सदर पदास आरक्षण लागू नसणार आहे, या पदासाठी कुठल्याही प्रकारचं आरक्षण लागू नसणार आहे। तिसरं पद आहे PHM पब्लिक हेल्थ मॅनेजर, याच्यासाठी एक पद तुम्हाला पाहायला भेटेल आणि याच्यासाठी अर्हता जी असणार आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएशन, त्याच्यामध्ये MBBS असेल, BAMS, BHMS, BUMS, BDS विथ MPH, MHA, MBA इन हेल्थ केअर अशा प्रकारची शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। NUHM अंतर्गत हे पद तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल। 35,000 रुपये दर महिना इथे पेमेंट दिलं जाणार आहे मानधनाच्या स्वरूपात आणि हे ओपन उमेदवारासाठी ते प्राधान्य दिलं जात आहे। त्याच्यानंतर असणार आहे तक्ता क्रमांक 1 मधीलच 4थं पद आहे ANMचं पद आहे, म्हणजे स्टाफ नर्सचं हे पद असणार आहे। एकूण 9 पदे या पदासाठी भरली जात आहेत, म्हणजे अत्यंत चांगल्या जागा ANM या पदासाठी तुम्हाला पाहण्यासाठी ते भेटणार आहेत। ANM फोर्स विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला इथे लागणार आहे। तुम्हाला ANM लागणार आहे एज्युकेशन आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे। त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 ते 38 वर्ष तुम्हाला वयोमर्यादा आणि राखील प्रवर्गातील उमेदवारांकरिता 18 ते 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। हे पण पद NUHM अंतर्गतच असणार आहे।
या पदासाठी दरमहा 18,000 पेमेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे असणार, तर SC साठी 1 आहे, ST साठी 5 आहेत, एक सर्व्हिसमॅन किंवा SCBC साठी 1 आहे, EWS साठी 1 आणि ओपन साठी 1 अशा प्रकारचे पदे तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. टोटल 9 पदे या पदासाठी विद्यार्थ्यांकडून तुम्हाला भरून घेतली जात आहे. त्याच्यानंतर आहे TBHBचं हे पद आहे आणि या पदासाठी तुम्हाला एकच जागा इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे, ग्रॅज्युएट और 2 इंटरमिडिएट म्हणजे 12वी आणि एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग MPW, LHV, ANM हेल्थ सर्टिफिकेट ऑफ हायर कोर्स इन हेल्थ एज्युकेशन काउन्सिलिंग किंवा ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटर रिकॉग्नाइज बाय सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर ऑपरेशन अशा प्रकारची तुम्हाला इथे शैक्षणिक अर्हता TBHB या पदासाठी पाहण्यासाठी मिळणार आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि NTEP अंतर्गत हे पद भरती करून घेतली जात आहे. या पदासाठी 17,000 दरमहा मानधन दिले जाणार आहे आणि ST प्रवर्गासाठी इथे 1 जागा तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो तक्ता क्रमांक 1 मध्ये शेवटचं पद म्हणजे 6वं पद असणार SPS चे पद असणार आहे. या पदासाठी बॅचलर्स डिग्री रिकॉग्नाइज सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन मिनिमम 2 महिन्याचं असलं पाहिजे. परमनंट टो व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला इथे लागणार आहे की आणि शुड बी एबल टू ड्राईव्ह 2 व्हीलर आणि त्यासोबत तुम्हाला 2 व्हीलर म्हणजे 2 व्हीलर पण चालवता आली पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक अर्हता इथे लागणार आहे. 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. NTEP अंतर्गत पदभरती असणार आहे. 20,000 या पदासाठी दर महिना तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे. VJ साठी या पदासाठी ते आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर असणारे तक्ता 2 मधील कोणती पदे भरली जात आहे. त्याच्यामधील पहिलं पद असणार आहे फिजिशियनचं पद असणार आहे, त्यालाच आपण मेडिसिन मध्ये इथे घेऊ शकतो. एज्युकेशन लागणार आहे, त्याच्यासाठी MD मेडिसिन किंवा DNB तुम्हाला एज्युकेशन लागेल. याच्यामध्ये रिकम्युनिकेशन पर व्हिजिट म्हणजे तुम्हाला दर व्हिजिटला किती रुपये भेटणार, तर 5,000 रुपये दर व्हिजिट तुम्हाला इथे दिले जाणार आहे. या पदासाठी 4 पोस्ट भरल्या जात आहेत. टोटल व्हिजिट इन इयर 50 व्हिजिट तुम्हाला इथे द्यायच्या आहेत दर वर्षाकरता. आणि त्याच्यानंतर रिमार्क मध्ये तुम्हाला सर्व या पदासाठी एकच रिमार्क येथे पाहायला भेटणार आहे. टू व्हिजिट वन्स इन एव्हरी वीक 2,000 रुपये टू बी पेड ॲज फिक्स अमाऊंट पर व्हिजिट 100 रुपीज पर पेशंट चेक ऑफ हिज हर स्पेशली टू मॅक्सिमम. इथे तुम्हाला मित्रांनो वीक मधून तुम्हाला 2,000 रुपये पे केले जाणार आहेत आणि पर व्हिजिटला तुम्हाला 100 रुपये अशा प्रमाणे इथे तुम्हाला दिलं जाणार आहे. तर हे तिन्ही पदासाठी सेम असणार आहे. दुसरं पद आहे ऑब्स्टेट्रिशियन गायनोकॉलॉजिस्टचं पद आहे. एज्युकेशन लागणार आहे MD किंवा MS गायनोकॉलॉजी, त्याच्यानंतर DGO आणि असणार आहे DND तुम्हाला एज्युकेशन पाहायला भेटणार आहे. 5,000 तुम्हाला दर महिना दर व्हिजिट तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. या पदासाठी 4 पदे भरली जात आहे. टोटल व्हिजिट वर्षामध्ये 50 असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं पद आहे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टचं हे पद आहे. MS ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा DOMS तुम्हाला एज्युकेशन इथे पाहायला भेटणार आहे. 5,000 तुम्हाला पर व्हिजिट इथे दिलं जाणार आहे. 4 पोस्ट या पदासाठी दिल्या जात आहेत आणि दर वर्षात 26 व्हिजिट तुम्हाला इथे करायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही इथे सर्व गोष्टी पाहून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर तक्ता क्रमांक 2 मध्ये 4थं पद आहे टर्मोटॉलॉजिस्टचं पद आहे. एज्युकेशन लागणार आहे. याच्यासाठी तुम्हाला MD मध्ये स्किन VD किंवा DVD किंवा DNE असं तुम्हाला इथे एज्युकेशन पाहण्यासाठी भेटेल. दर व्हिजिट तुम्हाला 5,000 इथे दिले जाणार. या पदासाठी 4 असणार आहेत आणि 26 व्हिजिट दर वर्षाला तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. त्याच्यानंतर 5वं पद आहे सायचियाट्रिस्टचं पद आहे. त्याच्यासाठी एज्युकेशन लागेल तुम्हाला MD सायचियाट्री किंवा DPM किंवा DNB असं लागणार आहे आणि या पदासाठी 5,000 दर व्हिजिट तुम्हाला दिलं जाणार आहे. या पदासाठी 4 पदे भरली जात आहेत. दर वर्षात 26 व्हिजिट्स तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे. आणि शेवटचं पद असणार आहे ENT स्पेशालिस्टचं हे पद आहे. या पदासाठी तुम्हाला एज्युकेशन लागेल MS ENT किंवा DORL किंवा DNB असं एज्युकेशन अर्हता तुम्हाला इथे लागणार आहे. दर व्हिजिट तुम्हाला 5,000 रुपये असे इथे दिलं जाणार आहे. 4 पद याच्यासाठी भरली जात आहे कारण दर वर्षाला 26 व्हिजिट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. आणि शेवटी 2,000 तुम्हाला पर वीक साठी देण्यात येणार आहेत आणि पर व्हिजिटला तुम्हाला 100 रुपये अशा प्रकारे
इथे दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे या सर्व पदांबद्दल माहिती तुम्हाला इथे पाहून घ्यायची आहे। त्याच्यानंतर असणार आहे या गोष्टी पहिले तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। तक्ता क्रमांक 1 मध्ये तुम्हाला निवड प्रकार कशा प्रकारे असणार आहे। तक्ता क्रमांक 1 मधील पद 1 ते 2 आणि तक्ता क्रमांक 2 मधील संपूर्ण पदांसाठी खालील निकषानुसार तुम्हाला गुणांकन पद्धतीने तयार करण्यात येणार आहे। म्हणजे तुमची मेरिट लिस्ट वगैरे लागणार आहे। तरी 100 गुणाची मेरिट लिस्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तक्ता क्रमांक 1 मधील 1 ते 2 पद आणि तक्ता क्रमांक 2 मध्ये सर्व पदांसाठी पाहून घ्या। पदासाठी आवश्यक गुण अंतिम वर्षाच्या आधारे तुम्हाला 50 गुण देण्यात येणार आहेत आणि थेट मुलाखतीचे तुम्हाला 50 गुण, अशा प्रकारे 100 गुणांची निवड कर्त्याकडून असणार आहे। आणि त्याच्यानंतर आहे तक्ता क्रमांक 1 मधील पद 3 ते 6 या पदावर खालील निकषानुसार खालील प्रमाणे गुणांकन तयार करण्यात येणार आहे। ही पण विद्यार्थी मित्रांनो 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे। त्याच्यामध्ये अंतिम वर्षाचे गुण तुम्हाला 50, पदासाठी अर्हता जास्त असेल तर त्याचे 50 गुण आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असेल तर 30 गुण, अशा प्रकारे ही पण विद्यार्थी मित्रांनो 100 गुणांची ही दोघी निवड प्रक्रिया असणार आहे। पीडीएफ मध्ये त्याचे गुण 50 झालेला आहे, तर या जागी 20 असं तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर चुका होतात विद्यार्थी मित्रांनो, काही हरकत नाही। तर अशा प्रकारे 50, 20 आणि 3 अशा प्रकारे 100 गुणांची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। त्याच्यानंतर असणार विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख कोणती असणार आहे। तर तक्ता क्रमांक 1 मधील पद 3 ते 6 पदांकरता अर्ज स्वीकृत दिनांक 8/5/2025 ते 8 मे पासून 23 मे पर्यंत इथे हा अर्ज करू शकता शासकीय सुट्ट्या वगळून। अर्ज स्वीकृत ठिकाण असणारे मुख्य टपाल शाखा धुळे महानगरपालिकामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, किंवा तुम्ही अर्ज हा पोस्टाने देखील इथे करू शकता किंवा स्वतः जाऊन देखील करू शकता। त्याच्यानंतर आहे तक्ता क्रमांक 1 मध्ये पद 1 ते 2 व तक्ता 2 मध्ये संपूर्ण पदाकरता थेट मुलाखत घेण्याकरता तपशील खालील प्रमाणे असणार आहे। तर तो काय आहे, थेट मुलाखती करता दिनांक 28/5/2025 रोजी उमेदवारांनी मूळ छायांकित कागदपत्रांसह सकाळी 11 वाजता अटल बिहारी वाजपेयी सभागृह नवीन प्रशासकीय इमारत धुळे महानगरपालिका इथे उपस्थित राहायचं आहे। या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या आहेत। व्हिडिओ समजला असेल तर परत एकदा पहा, म्हणजे तुमच्या सर्व डाऊट्स क्लिअर होतील। त्याच्यानंतर आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणत्या गोष्टीचा इथे वापर करायचा आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला सर्व कागदपत्रे तुम्हाला व्यवस्थितपणे जमा करायची आहेत, सर्व कागदपत्रे जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला शुल्क भरायचं आहे। तर हा शुल्क किती असणार आहे, तर उमेदवारास राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश, त्यालाच आपण डिमांड ड्राफ्ट किंवा डीडी असे देखील म्हणतो, तर हा डीडी जोडणे तुम्हाला बंधनकारक राहणार आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 150 रुपयाचा डीडी आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 100 रुपये रकमेचा डीडी तुम्हाला इथे जोडायचा आहे। आणि हा डीडी तुम्हाला काढायचा आहे धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, धुळे कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने हा तुम्हाला डीडी काढायचा आहे। आणि हा अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता 43 वर्षे अशी राहणार आहे। त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, उमेदवारांचे फोटो आणि स्वाक्षरी जोडून तुम्हाला अर्ज विद्यार्थी मित्रांनो इथे करावा लागणार। या सर्व गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जाहिरात तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। बाकी नोटिफिकेशनची PDF, ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजचे जॉब अपडेट्स सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटणार आहेत। त्या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवल्या आहेत, तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहून घेऊ शकता। शेवटी जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर देखील करत चला। त्यानंतर तुमची कोणती तक्रार असेल, कमेंट असेल, आणखी कोणती गोष्टी असेल तर त्या पण कमेंट करायला विसरू नका, त्याच्यावर आपण तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू। आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या, बेलला ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा आपण आपल्या चॅनल व्हिडिओ अपलोड करत जाऊ तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर त्याची नोटिफिकेशन भेटत जाईल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो धुळे महानगरपालिकेअंतर्गत तुम्हाला ही NVHM अंतर्गत पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो चला भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।